झालं गावात गेलं नाही गड्या. अण्णाला फोन तर लावतो. कुठं आहे ते बघतो. फोन कुणाचा आलाय बाबा सकाळ सकाळ. कुठं ठेवला रे फोन? काय लक्षात बी राहत नाही गड्या म्हातारपणात. हा बाहेर वाचतोय की. सरपंचाचा फोन आहे की. बोला सरपंच. सकाळ सकाळ अन्नाची आठवण काढली. काय बोलता राव अण्णा? दररोज आठवण काढतोय तुमची आणि तुम्ही म्हणता आठवण काढत नाही. तुम्ही काय करा, 7-8 दिवस झालं गावात गेलो नाही आपण. आपल्याला गावात जायचंय. तुम्ही लवकर उरका आणि या. बरं बरं निघतो लगेच. चहा प्यायला सुद्धा आमच्या घरी या. होय होय आलो. हां या लवकर या. हां काय बबलू, काय म्हणतो अभ्यास? चांगला चालू आहे. काय लका फोन म्हणजे काय दुःख नाही गड्या. पहिले ज्याच्याकडे फोन नाही तो सुखी माणूस आताच्या काळात. चला आता जाऊ सरपंचाकडे. काय तो तर काय नाही तापत येत आहे सारखं. नंदिनी या इकडं. बस. काय चाललं? अभ्यास करतो काय? होय बाबा. हां बोल. सकाळ सकाळ टीव्हीवर त्या भोंदूबाबाची बातमी बघितली. ती महिलांबद्दल ती काय त्याचे विचार होते आणि काय ते पिळवणूक करायचा ते बघून लय बेकार वाटलं. बबलू खरं आहे तुझं. अरे एक बाई जर बाजारात गेली तर वांग घ्यायला त्या टोपल्यातलं 100 वांगी इकडे तिकडे सारून त्यातली पाव किलो वांग घेते. वांग एवढं निरकून घेते तरी पण असल्या माणसासनी बाया त्या बळी कशा पडते त्या हेच काय कळत नाही. अगदी बरोबर आहे तुमचं. बरोबर आहे का नाही? ते सगळं खरं आहे हो. पण आजची महिला काय काय करते? आजची महिला चंद्रावर गेली, राष्ट्रपती झाले, म्हणजे इतकी मोठी मोठी कामं करते, ती घर सांभाळते, सगळं करते. पण तरी सुद्धा असे लोक त्या महिलेची पिळवणूक करतात. ही आज आपली खूप मोठी शोकांतिका आहे. नाही नाही खरं आहे खरं. असू दे बबल्या, बाबा काय सांगतात त्याच्याकडे लक्ष दे. तू अभ्यासात लक्ष दे. आपलं करिअर कसं पुढं घालवायचं हे बघायचं आपण. तू टीव्ही वगैरे काय तसं बघत जाऊ नको. ती बाबांचं काय चालतच राहते. तू काय कर, आपलं करिअरकडे तुझ्या लक्ष दे. लका कशाची मिशन आहे बरं? सरपंच आणि मुरघास करायचं चालू केलं काय की? बाप्पा नवीन सिस्टीम काढली गड्या. जागेवर मुरघास आहे गड्या. अण्णाला लय वेळ झाला फोन केला. अण्णा कसं काय नाही ते आलं काय की अण्णा? राम 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 अण्णा. राम राम सरपंच. या या. हे पाणी घेऊन ये. हो ये. अरे बघ का चालला अभ्यास? हुशार आहे बबलू. अण्णा घ्या पाणी. सरपंच मुरघास चालू आहे काय? हां मुरगा चालू आहे. सकाळी आली ती मशीन ते करायचं चालू आहे मुरगा. ती जागेवरच कट करतोय सगळं. तसं सगळं जमिनीपासून कट करून सगळं त्या टेलरमध्ये टाकून त्याचं टेलरमध्ये घेऊन जाते. काय बी निघलं बरं काय काय बी नव्हतं असं. मग ऋषी चालेल तुझं चांगलं? चाललाय त्याचा अभ्यास. हां नंदिनी हो आले. चहा घेऊन ये का? चहा घेऊन जाऊ लगेच गावात. हे घ्या अण्णाच्या.
नंदिनी नंदिनी हो येतो गावातून जाऊ ना बरं गावात जाऊन चला ना चला वळवा गाडी बस कशाच काम चालू? विहिरीला रिंग टाकायचं काम चालू आहे. झालं काय की? नाही नाही अण्णा अजून चालू आहे की राहिलंय की पलीकडे थोडं अजून. काय तंत्रज्ञान निघलंय बघा की सगळं जमिनीपासून खरडून सगळं ते मुरघास होत आहे त्याचा. कामगार वाचवलं त्यांनी. कामगार वाचवलं. चला आपल्या गावाकडे गावात चला जायचं. हा चला माझ्या घरात तुम्ही राहायचं नाही अजिबात. अरे काय केलंय? काय नाही मी सांगतो मला चला. बाबा नाही काय केलं? काय मी तुमचा एकटा जरा उचललेला नाही त्या बारक्याकडे जाऊन राहायचं तुम्ही. काय केलं नाही मी? काय नाही केलं सांगतोय तुम्हाला चला. आज ना मी मला आज जमतच नाही तुम्हाला सांभाळायला. होय तुझं म्हणणं पण मी काय मी सांभाळू शकत नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांभाळू शकत नाही. काय सांभाळीत तुम्ही नाही? त्या बारक्याकडे काय जायचं. सांभाळीत नाही? काय नाही हा? काय सांभाळीत नाही म्हणतोय? काय नाही तू ह्यांना घेऊन जा. काय झालं नेमकं झालं तरी काय? चला दत्ता काय झालं? काय नाही आपा मी ह्यांना सांभाळू शकत नाही. मी एकट्याने काय ह्यांचा जरा उचललेला नाही. ते वडील बारक्याकडे आहेत. सोडा तुम्ही बारक्याला बघा बोलवा, वडील आहेत, बोलवा. वडिलांना सांभाळत नाही, 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 असं सांभाळू नाही शकत नाही. जमत. हा? नाही जमत मग आपल्याला. म्हाताऱ्याने खायचं कुठं काय? ते बघल काय नाही करायचं नाही ते. त्याला सांभाळावं लागेल. नका सांभाळू, भीक मागून खाईन मी. आपल्या गावात काय सांभाळायला नका म्हणलं का? कशाच जमले चला माझ्या घरी कसलं असेल काय कसलं माहित, खावा. थांबा बरं, थांबा. जाऊ, जाऊ. काय झालं आता त्याचं वडील हे आहे ते. हा, चला अरे यार काय झालंय? काय नाही, दादा भाजी बनवायची. वाटतोय. अरे काय झालं रे? तात्या, काय नाही मी सांभाळू शकत नाही ह्यांना. मी काही जरा उचलला एकट्याने ह्यांना सांभाळायचा. अरे मग जायला असं बारक्याकडे बरं खाली रस्त्यात असतं का कुठं घरी मिटवायचं बसून ती. काय नाही काय बघा काय असेल ती. चला चला आपलं चला. थांबा थांबा इथं आपण बसून मिटवू सगळी गावकरी म्हणून. हा आमचा घरचा मॅटर आहे. तुम्ही ह्यात कुणी स्वतःहून खूप नका. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. काय बोलतो रे त्या? ले माझा आला काय? कुणाला बोलतोय कळतंय का तुला? तुम्ही मध्ये बोलूच नका. हा आमचा बाप आहे. आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. अण्णा शांत व्हा. बोलू दे त्याला काय बोलायचं ती. मला काय राग येत नाही. पण नवीन रक्त आहे. त्याला कुठं माहीत आहे की ते कोणामुळं ते त्याला मिळालंय, नोकरी लागली, काय झालंय, हे झालंय, ते झालंय. अरे त्या दोघांनी काबड कष्ट करून तुला नोकरीला लावलं आणि तू आज वडिलाला सांभाळायला का म्हणतोय? मी सांभाळू शकत नाही. ते बारकं ते अजून मी बघतील. तसंच बोलतोय बघा ते. सांभाळू शकत नाही आपण. माझ्या घरात यायचंच नाही यांनी आता. सरपंच त्याला काय बोलू नका. माझी मी कुठं बी जाईन जगन. अरे बाळा तुला ह्या बापानी पोरांनी किती कष्ट केलंय, नोकरी लावली आणि चांगलं होण्यासाठी ह्यांनी काबाड कष्ट करून हिरी फोडून कपडे व्यवस्थित घातले नाहीत, पायात कधी चप्पल घातले नाही, जेवण कधी वेळेवर मिळलं नाही, तरीसुद्धा तुला शिकून नोकरी लावली. ह्याची जाणीव ठेवायला तुला थोडीसुद्धा लाज कशी वाटत नाही? जाणीव ठेवून बापाला म्हणजे खाऊ पिऊ घातलंच पाहिजे तो. अरे दत्ता तू लहान असताना तुझी आई वारली. बाप असताना आई म्हणून तुला सांभाळ केला. तुझा सांभाळ करत असताना तुझी त्याला काय थोडी जाणीव तर आहे का नाही रे? बापाला तू सांभाळच पाहिजे. अरे दत्ता तुला थोडी तरी जाणीव पाहिजे. तू 10वीत असताना आजारी पडला आणि आजारी पडल्यावर आई म्हणून म्हातारं तुझ्यापाशी रात्रंदिवस थांबून सेवा करून तुला नीट करून व्यवस्थित केलं, नोकरी लागली आणि त्याची जाणीव ठेवून तो म्हाताऱ्याला सांभाळलंच पाहिजे. नाहीतर तुला लोक नावं ठेवतील, येड्यात काढतील. दत्ता लग्न झालं, बायको आली की तू तुझं बदलायला लागला. असं नसतं. वडिलाला सांभाळावं लागतं. सरपंच माझी मला चूक लक्षात आली. मी माझ्या बापाला सांभाळायला तयार आहे. मला एवढी बार माफ करा. अरे वेड्या उठ. माझं पाय धर नको. तुझ्या वडिलाचं आणि भावाचं पाय धर. बाबा मला माझी चूक लक्षात आली. चला आपल्या घरी चला. मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे. भीमा मी घेऊन जातो बाबाला. तू बी चल.
मला माझ्या बापाचा हात माझ्या डोक्यावर पाहिजे. बाबा मला माफ करा. उठ पडा उठ 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 रड नको दादा रड नको नाही नाही चला तुम्ही घरी चला.